दंड भाऊ, जगामध्ये शांतता नांदावी, देशामध्ये शांतता नांदावी, गावात शांतता नांदावी यासाठी यज्ञ केले जातात. यज्ञ केल्यानं प्रॉब्लेम मिटत नाही बाबा. प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं पाहिजे की तुम्ही सर्व कामनाचा त्याग, गीतेचं ज्ञान हे सर्व लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. आणि ते मनावर जर बिंबलं तर मग शांतता निर्माण होऊ शकते. शांतता देशात, जगात, घरात, आपल्या याच्यामध्ये शांतता नांदू शकते. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, विहाय कामाने सर्वान. जो माणूस सर्व विहाय म्हणजे सोडून देतो, विहाय कामान्य सर्वान, जो सर्व कामनाचा त्याग करतो. कामनाच खरं म्हटलं तर दुःखाचं मूळ आहे. अशांततेचं मूळ कामना आहे. आज अमेरिकेला तेलाची साठी पाहिजे म्हणजे कामना आहे त्याच्या मनात. तर ती कामना नष्ट झाली की जगात शांतता नांदती. पण ही जर तुमच्या मनातली कामनाच गेली नाही तर शांतता नांदू शकत नाही. किती बी मोठे यज्ञ करा, काही फरक नाही. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, विहाय कामाने सर्वा पुमान चरती निस्पृह. जो माणूस जर मनातल्या कामना सोडून निस्पृहतेने वागतो, निर्ममो निरंकार, म्हणजे कोणावरही मोह नाही, निर्ममो निरंकार, अहंकार सोडून वागतो, तर शांतीमध्ये गच्छति, तर त्याला शांती मिळू शकते. आणि तसं जर जगातलं वातावरण झालं बाबा तर जगामध्ये शांती नांदू शकते. यज्ञ केल्यानं शांती नांदत नाही. त्यामुळं गीतेचं ज्ञान आपल्या हृदयात बसलं पाहिजे, आपल्या आचरणात आलं पाहिजे, तर शांती नांदू शकते, एरवी नाही. त्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, विहाय कामान्य सर्वान पुमान शक्ती निस्पृह निर्मम निरंकार स्वशांतीमध्ये गच्छति. दंड.